बट गाईज मला जे खूप दिवसांपासून वाव माझं भावना मी तुम्हाला नाही सांगू शकत. आज सगळा सगळा मला कोण भेटलंय आपले सबस्क्रायबर्स फॅमिली. जात होते तेव्हा बघितलं मी गाडीतून तुम्हाला बघितलं त्याच्यामुळे. ओके ओके. ब्लॉग्स बघता का? रोज बघतो. अभ्यास पण करा. अभ्यास पण करा. फॅमिली ब्लॉग खरंच खूप छान आहे. फॅमिली ब्लॉग थँक्यू. ट्रक आली बघ माग. बाय बाय. नमस्कार मंडळी. आजच्या मंगलमय ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळ दिवस मंगलमय झाला कारण आपली फॅमिली भेटली आपल्याला युट्यूब फॅमिली. येस क्यूटी छोट्या छोट्या. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कुठे चाललोय. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मम्मी आणि माझ्यात खूप छान संवाद झाला. तर मम्मी म्हटली चल पोरा शॉपिंग करू तुझ्या बर्थडेची, तुला काय गिफ्ट पाहिजे ते घेऊ. सो मम्मी आलेली आहे आमच्या सोबत. पप्पांना पण यायची खूप इच्छा होती. पप्पा म्हटले मी पण तुझ्यासाठी काहीतरी घेईन. मग पप्पांना पण घेऊन चाललंय. म्हणजे बायको पप्पा मम्मी ह्या तिघांना मी आज टाकणार आहे. 5 हँड ग्लोव्स घ्यायचे. आणि यांचा जीव त्या 100 रुपयाच्या हँड ग्लोव्स मध्येच अडकला शपथ. आणि मी काहीच नाही घेणार आहे. गिफ्ट हे सरप्राईज मीच मोठी गिफ्ट आहे त्यांच्या लाईफ मध्ये. त्याच्यामुळे माझ्याकडून हे वाक्य 6 महिन्याने तुझं पण बर्थडे येईल तेव्हा लक्षात ठेव. नाही. यू आर नॉट गिफ्ट, यू आर माय लाईफ. त्याच्यामुळे मग म्हणजे मी तुझी लाईफ नाहीये. नाही माझं बघितलं gift आहे. मी जे बोलते लाईफ नाही मी तिची. ओके गाईज. सो रुचिताई नाही आहेत या. रुचिताईंचं नेमकं डान्सचं वर्कशॉप आहे आज, त्याच्यामुळे त्या नाही आहेत. मला माहिती तुम्ही विचारणार रुचिताई कुठे रुचिताई कुठे. सो आज आम्ही अख्खा दिवस तुमच्यासाठी ब्लॉग करणार आहोत मस्तपैकी. सो स्टे ट्यून्ड आणि कीप वॉचिंग. कोपा मॉल. माय ड्रीम कार. बापरे इकडे बघून तर मला असं वाटायला लागलं एकदम मोठे मोठे ब्रँड आहेत. खूपच मोठं My टाकणार dream आहेत car. ते काय आम्हाला. कुठे डिफेंडर डिफेंडर. ओ माय दिसते गॉड का? थांब क्लिअर करून दाखवतो. कसली आहे. काय गाडी आहे राव. वाव. ते घेण्याचं पण स्वप्न ठेवा. ठेवलंय ना. त्याच्या मागचं वॉच पण किती छान दिसतंय. कुठलं आज काही खरं नाही. लेडीज वॉच येते. हा ना. बाजूला आहे मम्मी. ती गाडी एवढी मोठी की तुम्हाला वॉच दिसत नाही. तर गाडी पुढे वॉच काय दिसणार बर्थडेच आहे? नाही तो बहुतेक मम्मीला हे बघ. वॉच घेणार. मम्मींचा बर्थडे म्हणजे वक्त बदलते बात बदलते होणार आहे माझ्यासोबत आता. बघा. हो पण नाही म्हटले मम्मी. बघा जे बर्थडे टाइम आहे अजून. पहिलं मेन फोकस माझं. दुसरं कोण इकडे तिकडे गेलं ते घोड्यासारखं तुम्हाला हे लावलं पाहिजे नाळ. काय एवढं बर्थडेचं कौतुक दरवर्षी देतो. बस. काय एवढं कौतुक. तुझ्याकडून शिकलोय बर्थडेचं कौतुक करायला मी. हा मग ठीक आहे ना. मग मला पण नव्हतं एवढं कौतुक कधी. म्हणून सगळ्यांकडून गिफ्ट घेताय का? पाहिजेच. तिने अंशुने पण माझ्यासारखंच काल केलं. तिने सगळ्यांना सांगून टाकलं की मला तुझ्याकडून हे पाहिजे, मला तुझ्याकडून हे पाहिजे, मला ओ तुझ्याकडून डिक्की हे नका पाहिजे. चेक करू. इथं बसला आमचा अतिरेकी. तुम्ही जर डिक्की चेक करायला गेले. हा बॉम्ब घेऊन ये. बॉम्ब आहे. हा, मीच आहे का बॉम्ब? पप्पा आताच नवीन मोबाईल घेतला. नवीन मोबाईल नको मला. मला वाटलं माझ्या बर्थडे साठी मोबाईल बघायला गेले तुम्ही मला. तर गाईज हे आहे ॲपलचं ऑफिशियल स्टोअर कोपा मॉलमध्ये. जसं आपलं कुठे मुंबईला काय बोलतात त्याला, काय बोलतात त्याला, काहीतरी बोलतात त्याला. मला नाव आठवत नाही यार. अरे त्याला काहीतरी बोलतात. काहीतरी बोलतात त्याला. आठव ना. मुंबईचा तो एरिया. नाही यार थांब सांगतो. बरोबर सांगत होते मी. बँड्राला बीकेसीला आहे ना. आता बीकेसी आठवतो. बीकेसीला आहे. बीकेसी बँड्रा बीकेसी. हा मग बरोबर आहे. मी पण तेच म्हटलं. बरोबर सांगितलं. मी कधी सांगत नाही. अजून 5 क्रीम पॅन्ट असतील. 5. बट ही अशी फॉर्मल ट्राउझर आहे. म्हणजे मी ऑफिसला घालून जाऊ. शर्ट नाही आवडला मला. बट ठीक आहे. बट पॅन्ट इज गुड. तुम्ही अशा घेऊन आलाय ठिकाणी की काहीच नाही आवडले आम्हाला. तर मला आवडतं ना. तुम्हाला आवडलं मग का नाही आवडलं एक सुद्धा? का नाही आवडलं एक सुद्धा? हा ना. आम्ही दाखवतो कपडे कुठे घ्यावे. काय पण कुठे पण घेऊन आले. मला तर पहिले आल्यापासून काहीच नाही आवडलेलं आहे ते. एक घातलंय परत ते चाललंय. अरे मोठी साईज. जवळजवळ 2 तास झालेत आणि एवढे कपडे घालून सुद्धा घेतलं नाहीये काही. दुकानात कॅपॅसिटी कपडे मला आवडतात. मग अशा दुकानात घेऊनच कशाला यायचं? माहिती आहे ना आपल्याला. दिवसभर आपल्याला हा नुसतं फिरवणं. हा गंध मी घेतलाय. आम्हाला चॉईस माहिती. आम्हाला दुकानं पण माहिती कुठे चांगलं मिळतं.
आमची दुकानांची चॉईस म्हटलं मी, दुकानांची चॉईस आय एम टॉकिंग अबाउट शॉप्स. जे घ्यायचं नव्हतं तेच घेतलेलं आहे. बट मला खूप दिवसांपासून कव्हर घ्यायचं होतं हा, आणि जे कलर पाहिजे तेच पाहिजे. ऑलिव्ह ग्रीन पाहिजे होतं भेटलं. काय संबंधच नाही. ब्लू ब्लू म्हणत होते आणि आता आम्ही बोललो म्हणून. मला ब्ल्यू पण पाहिजे होतं, ऑलिव्ह ग्रीन पण. हा, आम्ही म्हटलो म्हणून घेतला. ग्रीन पण पाहिजे होतं, ब्लू पण पाहिजे होतं. बट मी असं डोळे बंद करून चूज केलं, तर आय चूज ग्रीन. काहीतरी युनिक करायचं. बर यार, मला हा मॉल बिलकुल नाही आवडलेला आहे. व्हेरी पुअर चॉईस. हा, तेच खूप रिच वाली चॉईस आहे जी की मला पटलेलीच नाहीये. खाली बघा. पण हे लोक आहेत ना दोघी, हे या त्यांचं 1 युनिट झालेलं आहे. दोघी मिळून माझी मजा घेतात. म्हणजे हेच कशाला घेतलं. ओ गाडी इकडे आपली, तिकडे कुठे चालली? मनाच करतात मक्कार. पप्पा कुणाच्याच टीम मध्ये नाही. काय पप्पा तर रुचीच्याच टीम मध्ये असतात नेहमी. बाई म्हणजे माझा बर्थडे माझी साईड करून घेतच नाही आज. व्हॉट इज दिस? आम्ही आला आता फिनिक्स मॉलला आणि भूक लागली, मग पहिलाच जेवणावर ताव. आणि आमचं खूप आवडीचे मोमोज. करतोय का रिटर्न देते का त्यात टाकून परत? पेरी पेरी आहे. पेरी पेरी आहे काय? पप्पांनी घेतली व्हेज थाळी, कारण ऑब्व्हियसली श्रावण चालू आहे. आणि छोले भटुरे पण येतात अजून. छोले बटाटे आज मला काय माहिती, खूप क्रेविंग. हां ना, येतं इथं आम्ही स्ट्रीट फूड बाय पंजाब ग्रिल. पण मागवला. पिझ्झा डोसा मम्मीला खायचा होता. हा, मम्मीला आवडला तो. बघितला आवडला. पिझ्झा डोसा आहे. डोसा हा प्रकार काल पण पिझ्झा खाल्लाय, आज पण. बट ठीक आहे, काय नाही. मम्मी डाएट पण करते. आहे ना मम्मी? तुझ्या आवडीचं आहे माझं. पिझ्झा आवडीचा. गरम गरम छोले भटुरे. शपथ. वाव. मम्मीकडे बघा, मम्मी वाव केलं डायरेक्ट. भाई एवढी भूक लागली, एवढं भारी वाटलं. मोमोज पण भारी आहेत, मला आवडलं. हा, खरंच पहिल्यांदा व्हेज खातोय बाहेर, भारी वाटते खायला. व्हेज पण खाल्लं पाहिजे काही. व्हेज पण ट्राय करा. आपण बाहेर नेहमी नॉनव्हेज खातो. हा ना. काहीच हे काहीतरी नवीन आहे. पिझ्झा डोसा मम्मीला खायचा होता. तसं नाही, अख्खा उचल ना एक पीस. हा 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 हा. कसला चीज फुल भारी आहे. का बरं? अरे यार, कुठंच नाहीये. अरे यार. हा, बटर रोटी कसं आहे? पिझ्झा डोसा मिक्स टेस्ट. प्रॉपर मिक्स टेस्ट येते. मम्मी खाओ, टूट पडो. मस्तपैकी खाऊन झालंय आणि आता आम्ही आलेलो आहोत पॉवर लुक मध्ये. पप्पांची पण शॉपिंग चालू झाली. केवढं काय काय घेऊन आलेले आहेत बघ. आयुष्य एवढा माल. मी एवढं चूज केलं, मला माहिती. मम्मी आणि तुम्ही दोघी मिळून यातला अर्ध करणार. तर या करा, कपडे कमी करा माझे. व्हेरी नाईस. सांगायची गरजच नाही पडत. मला माहितीच होतं मी किती काय घेतलं तरी मम्मी त्याच्या अर्धेच करणार, म्हणून मी ऑलरेडी जास्त घेतलो. ठीक आहे, माझा बर्थडे, तुम्हाला माझ्यावर दया आली तुम्ही माझ्यासाठी जास्त पण घेऊ शकता. हा. फक्त एक शर्ट माझं आहे. हा, हे एक फायनल आहे. हे पण फायनल आहे. हे माझा बर्थडे आउटफिट रिव्हील नाही करणार आहे. बाय. नाही नाही, कळणार आता, सगळ्यांना कळणार. हा रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन आहे. हे आवडलं. मी हे बर्थडेला घालू शकतो. हे नाही. बर्थडेला मला कुठला आवडला माहिती का सगळ्यात जास्त? हा, तो आवडला मला. दिस हे तर एक फायनल एकदम. म्हणजे तुम्ही काय करूच नाही शकत आहे सर. हे एक फायनल. नाही, हे आम्ही ठरवणार. आम्ही करू शकतो की नाही करू शकतो. फायनल आहे, पण तुम्ही काय करू शकत नाही. हे पण आम्हीच ठरवणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला म्हटल्यावरती कसं होईल मग? कुठला घालणार आहे बर्थडेला तुम्ही? हे तर पप्पांचं आहे. हे पण फायनल आहे. पप्पांच्या नावाखाली स्वतःच घालणार. अरे माझं हा, तो नको. 2, 3, 4. हे तो ग्रीन वाला तर नकोच आहे. हे मला आवडला बाई. नाही. मग ग्रीन किंवा हा? दोन्ही पण नाही. ग्रीन किंवा हा, दोनच ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन नको सांगू कोणता की नाही. आई गो विथ दिस. हा ठीक आहे, चल तुम्ही म्हणताय. तुमच्या चॉईसचा आदर करून मी हा रिजेक्ट करतो. यावरती काय खायला? हा, तो पण मस्त आहे. तो आवडलाय. मम्मीला नाही आवडलं का? मला आवडलं. मम्मीला नाही आवडलं. तुम्हाला मग नाही सगळ्यात जास्त आवडलं.
आम्हाला हा सगळ्यात जास्त सो येस, फक्त एक रिजेक्ट झालाय गाईज. नाही. हा मला पण एवढा खास नाही. नाही. असा कलर बघायला पण मिळणार. एकदम युनिक कलर आहे मॅडम. असा कलर कुठे बघायला पण भेटणार नाही. अहो सर नकोय आम्हाला युनिक कलर. आम्हाला मुलींचा कलर नकोय आमच्या नवऱ्यासाठी. फ्रेश कलर आहे. मार्केटिंग करके दिखाओ. मम्मी को आपको चॅलेंज आहे की आपको मम्मी को. हा घेऊ शकतो. नाही कसलं करावे. तुम्ही मम्मीला इम्प्रेस करा तुमच्या मार्केटिंग स्किल्सने. फार तर बाय वन गेट वन फ्री घेऊ शकतो. बाय वन गेट टू नाही घेऊ शकत. रे तोंड पडले ते कोणी नाही. ओ करे ना मार्केटिंग. करून दाखवा चला. नाही मला आवडला, मी माझा घेतो. करून दाखवा चला. बट आय वॉन्ट टू सी युअर अरे स्किल. उशीर झाला, अजून वॉच बघायचंय मी. हा नको. जास्त शॉपिंग केलेली आहे, खूप जास्त. ठीक आहे आता मम्मी पप्पा घेणार आहेत मग मी कायच बोलू. तिकडून हे यांनी मला लक्ष द्यायच्या वेळी पण जास्त कपडे घ्यायला लावलेले, बर्थडेला पण जास्त कपडे घ्यायला लावले. पण आता त्यांनी प्रॉमिस केलं की नेक्स्ट टाइम डिस्काउंट देणार. हा बर्थडे मंथचा मिळाला पाहिजे आहे ना. मागच्या वेळेस रजिस्टर करत गेलं. हा हुशार. पिशवी बापरे भारी एवढे कपडे. शपथ मी तर माझ्या बर्थडेला फक्त एक ड्रेस घेतला होता. आता मी माझ्या पुढच्या बर्थडेला खूप सारे कपडे. 5 महिने मी शॉपिंग केली नव्हती. काहीच संबंधच नाही. मे मध्ये तिथे आलेलो आपण. मेचं बिल दाखवलं. नंबर देते त्यांच्याकडे. एप्रिल मध्ये. थांबा नंबर देते ते सांगतील ना लास्ट बिल. मग जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट चाललो आता. ऑगस्ट अख्खा जाणार, सप्टेंबर पण जाणार. मग तेच मी म्हणते फक्त सप्टेंबर काय जातोय. ऑगस्ट मध्ये घालणार आहे तुम्ही. आज शॉपिंग करताय. फेस्टिव्ह सीझन. माझ्या बहिणीचं रक्षाबंधन, मी नवीन कपडे नको मला पण पाहिजे रक्षाबंधन. काय तुझे भाऊन तू बघून घे. बघा पप्पा शॉपिंग करून दिल्याबद्दल. आता मम्मीकडून काय काय घेणार आहे तुम्ही. आता मम्मीला खायचं माझं. आमच्या दोघांचं मिळून आहे. मी म्हटलं ना मम्मी टाकणार आहेत. आता मम्मी म्हणतील आता मम्मी म्हणतील आम्ही एक युनिट ना बिल बघून म्हणलं आम्ही दोघं एक युनिट. आता ते दोघं मिळून दिले त्यांनी. मग पप्पांना तुम्ही नंतर पप्पांना पैसे पाठवणार का. तुमच्या वाटणीचे पैसे पप्पांना नंतर पाठवून देणार का तुम्ही काय म्हणाल एक ते काय मी काय एकच. तेव्हा पण म्हणणार आपण दोघं वेगळे आपण एकच. पप्पांना घरी गेला सांगायचं आपण वेगळे एकच आहे. एकच आहे ना असं. तुम्ही आयुष्यात किती मोठे व्हा, किती पैसे कमा, पण बर्थडेला कपडे पप्पांकडून मम्मीकडूनच घ्यायचे. हा हे मी सांगितलं. भले हजारात कमवून लाखात कमवून कॉटन मध्ये कमवून हा बर्थडेचे कपडे मम्मी पप्पा हक्काने घ्यायचे. हक्काने. आणि दिवाळीचे पण. दिवाळीचे हा बरोबर आहे. पण बाकी वेळी मग आपण पण त्यांच्यासाठी करायचं सगळं. करतो कमायला लागला. सांगायची गरज नाही. सांगते मी बाकीच्यांना सांगते ऑडियन्सला सांगते. आता पुढच्या बहिणीला याला बर्थडेला हा बर्थडेला अजून 2-3 महिने टाइम आहे, पण अभी से 2-3 महिने मम्मी स्वप्ने देखणे सुरू होते. 2 महिने बघा ऑक्टोबर मध्ये बर्थडे. मग 2 महिने आधीपासून तयारीला लागलं पाहिजे. पण नाही 1.5 महिना आहे. 1.5 महिना. भारी आहे बाबा. चला मज्जा आहे. आता डिस्काउंट भेटत. ही शपथ. चला लेट्स गो. काय चाललं होतं. म्हटलं त्यांनी एवढी मोठी पिशवी दिली. म्हटलं तुमचं मन एवढं मोठं, तुम्ही मला एवढी शॉपिंग काही करत नाही बापरे. केवढी मोठी पिशवी झालेली आहे ती. देवा 6 महिने परत नो शॉपिंग. काय शाचं 6 महिने. मागच्या वेळी पण 6च महिने बोलले तर 3ऱ्या महिन्यात आपण इथं आहोत. 3ऱ्या महिन्यात. चला लेट्स गो. हा माझ्या खिशात आहे. हा चला शॉपिंग झालेली आहे. घड्याळात वाजलेले आहेत 4:45. अख्खा दिवस घालून साहेबांना हे घड्याळ आवडले. सर दाखवा तुमचं नाही. ते बर्थडेला रिव्हील होणार, आता नाही दाखवणार. बट ते घड्याळ फक्त तुमच्या अभिदादाला आवडलेलं आहे. मम्मींना नाही आवडलंय, मला पण नाही आवडलं आणि पप्पांना पण नाही आवडलं. कारण ह्या लोकांना वॉच म्हणलं काहीही एक कळत नाही. घेऊन टाका. बायकोला टी-शर्टचं पण वॉच आवडत नाही. म्हणजे नाही चॉईस बघा तुम्ही. म्हणजे तिची चॉईस वेगळी, माझी चॉईस वेगळी. सो घेऊन टाका. शॉपिंग गाईज
घड्याळ किती हजाराचं? ते जाऊ दे. एक ड्रीम वॉच असतं प्रत्येक माणसाचं. एक तर टिसॉट असतं किंवा सिको असतं. त्यातलं टिसॉट नाही, बट आज सिको मी घेतलंय. किती हजाराचा? ते मी नंतर सांगेल. बट वाव, माझं भावना मी तुम्हाला नाही सांगू शकत. मम्मी आहो तुम्ही काही बोलतच नाहीये. मी काय बोलणार? अरे ज्या माणसांना वॉचमधलं काही माहिती नाही, बट गाईज मला जे खूप दिवसांपासून जे वॉच घ्यायचं, जो वॉचचा ब्रँड घ्यायचा होता तो मी आज घेतोय. गाईज ते मी गिफ्ट घेते आणि जे की मला आवडलेलं नाहीये, पण मी घेते माझ्या माझ्या बायकोला नवऱ्याला. कळत नाही वॉचेसमधलं. असं नाही म्हणू दे. कसं वाटतंय पण नाही, आता आय एम बिंग ऑनेस्ट. खोटे थोडी बोलणार आहे. खोटे दिलास द्यायला आवडत नाही आवडलं तर नाही आवडलं. त्यांना आवडलं ठीक आहे. हाऊ टू पे. करते ना. आयुष्यात एवढे पैसे घालवलेले नाही. माझ्यासारखा खुश माणूस या संसारात आता कोणच नाही. मला जे वॉच घ्यायचं होतं ते घेतलं. सिको. वाव. बायकोला आवडलेलं नाहीये तरी पण घेतलं. अरे बायकोची चॉईस वेगळी, माझी चॉईस वेगळी आहे. थोडंफार पण बायकोने gift दिलंय. दिस इज अ कम्पॅटेबिलिटी. समटाईम्स शी मे बी 10, आय मे बी 90. काही संबंधच नाहीये बरं काही ते मला. ठीक आहे गाईज, नवऱ्यासाठी करायला लागतं. आता काय बोलू. आवडलंय तुम्हाला. आता हे वॉच डायरेक्ट दिसणार बर्थडेला. खुश तो बहुत होंगे तुम आज. 7वें आसमान. चला आमची shopping बर्थडे करू. वीक स्टार्टेड व्हेरी वेल. व्हेरी वेल. हाच वीक स्टार्ट झालेला आहे खरं. चलो घेतलाय फायनली. खूप दिवस झालं आमच्या नवरोबाची इच्छा होती की वॉच घ्यायचं आणि त्यांच्या मनानुसार मिळालेलं आहे. तसं तर मला टी शर्ट घ्यायचं होतं, बट म्हटलं लगेच म्हणजे आहे पैसे कमवतोय म्हणून लगेच उडवले पाहिजे असं पण नाही. टी शर्ट घेतलं मी आत्ताच, जर टी शर्ट घेतलं एक्सपेन्सिव्ह तर मग मला त्याची एवढी व्हॅल्यू राहणार नाही. आणि त्यानंतर परत काय घ्यायचं म्हटलं तर मी त्याच्या खालचं काय बघणार नाही. टी शर्ट घेतलं तर मग त्याच्यावरच घेणार. सो नेहमी असं छोटा घास खायचा. एकदम मोठा घास खाल्ला. काय ज्ञान वाटतंय, दुसऱ्याचं ज्ञान घेऊन वाटतंय असं सांगू. हा ठीक आहे. हे माझ्या बायकोचे बोलेत, पण ते माझ्या बायकोचे तोंडात. पण नाहीये, विक्रमचे बोल. माझ्या मेहण्यांचे बोलेत ते. हे वाघमण्यांचे बोलेत. ते बरोबर आहे. तसं जर आत्ताच एक्सपेन्सिव्ह एवढं काही घेतलं तर त्याच्या त्या गोष्टीची तेवढी व्हॅल्यू राहणार नाही. स्टेप बाय स्टेप परत त्यानंतर परत काय घ्यायचं म्हटलं त्याच्या खालचं तर काय घेणार नाही आपण. सो दिस वॉज फर्स्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट ऑफ माय सेल्फ, जे आमच्या मिसेसने घेतलंय. अँड थँक्यू. वेलकम. चलो नवरोबा खुश आहेत तर आणि आम्ही पण आमच्या खुश. आई वडिलांनी खूप सारी शॉपिंग करून दिली आम्हाला कपड्यांची. खरंच हा खूपच मोठा बर्थडे सेलिब्रेट झाला. अरे भाई मजा आहे. चलो मजा आहे, अच्छी मजा बात आहे. है. सो अशा प्रकारे आता आमचं शॉपिंग तर झालेली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे ढोल पथकात प्रॅक्टिस करायला, ज्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी खूप जास्त लेट आहोत. बट But ठीक आहे, आज हे दोन प्रायोरिटीवर आजचं काम होतं. होत्या, इम्पॉर्टंट होत्या आणि त्या झालेल्या आहेत. सो मग उद्या आम्ही फुल डे व्हेरी हॅपी. दिसतच आहे, कोणाला सांगायचीच गरज नाही. हॅपी तर आहे. बट गाईज ठीक आहे, ही डिझर्व इट. केलेले आहेत आम्ही तेवढे प्रयत्न. आम्हाला सगळं करायचं तर करत आलो, त्याच्यामुळे एवढं गिफ्ट तर डिझर्व करतोच आमचा नवरोबा. सो दॅट्स इट. मम्मी पप्पा, कसा गेला तुमचा दिवस? तुमचा दिवस कसा गेला? मस्त फुल डे गेला. शॉपिंग. हा ना. बर्थडे बॉयची शॉपिंग झाली दिवसभरात. येस, फक्त रुचिताई राहिला. सगळ्या रुचिताई नव्हत्या आमच्यासोबत, पण ठीक आहे, काही हरकत नाही एवढं. सगळ्यांनी बर्थडे बॉयच्या बर्थडेला पार्लेजी बिस्किट घेऊन. हो, आता आता पार्लेजीचं काही दिलं तरी मी खुशी स्वीकार करेल. ऑब्विसली. कारण मला जे घ्यायचं होतं मला ते भेटलंय आणि मी खूप खुश आहे. हाय बुकी हजबंड. ओके गाईज, वाजलेले आहेत रात्रीचे 10:15. आम्ही तिथून घरी आलो आम्ही लगेच थोडंसं फ्रेश पिलं आणि आम्ही लगेच निघालो, कारण की आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता. मस्तपैकी थोडंसं वादन केलं. तुमचे अभिनेता थोडेसे बरे फील नव्हतं करत, तर मग त्यांनी नाही केलं, मी एकटीने वाजवलं. आणि मग आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आम्ही एवढे खुश का आहोत. ते बघा का तुम्ही. आहोत? का आहोत तो तुम्हाला माहिती आहे का? आय विल शो यू गाईज. काय असेल काय असेल? 1 2 3 गाईज, मिसळ पाव. खूप भूक लागल्यानंतर हे मिळणं म्हणजे इज रिअल सुख. आता आम्ही खातो. बाय. 11:15 वाजले, त्यांचा सियाचा दंगा बघा.
आता तिने नवीन बॅग आणली ती दाखवते तुला. थँक्यू. काय आणि बॉटल तोडली कात्रीने मग आणि पाणी घेतलं बॉटल मध्ये टाकलं आणि सनफ्लावर त्याच्यामध्ये टाकलं. ओके. ते आता खूप मोठं होणार. खूप मोठं होणार. मग तू का मी काय म्हटली मग अशी एक्सपेरिमेंट करत होती. काय करत होती. एक्सप्लेन करत होती का. याचा आवाज करणार नाहीये. नाहीये त्याचा आवाज नाही येत. कशाला. मग हाऊ वॉज युअर डे. हा हाऊ वॉज युअर डे. काय काय मज्जा केली. मज्जा केली खूप. काय काय मज्जा केली सांग. मी ना कुठे गेलते. कुठे केलं. मी फिरायला गेलते. हा फिरायला गेलते मी फक्त. फक्त फिरायला गेले होते. अजून काय केलं. काय केलं. फिरायला गेले होते खूप लांब गेले होते मी. कुठे गेली होती. काकीला सोडून. मला सोडून का गेली तू. हा का गेली तू. मला घेऊन का नाही गेली. कारण की तू मला आवडती ना. आवडते मग आवडते तर उलट घेऊन गेलं पाहिजे ना. सोडून का गेली तू मला. मी सोडूनच जाते. का सोडून जाते तू मला. का कारण की तू ना मला फटका देते ना. फटका देते. मग फटका तर दिला पाहिजे ना. तू तर छोटी बेबी आहे. तू ऐकत नाही तेव्हाच फटका देते. पण मी लाड पण करते ना तुझा. करते की नाही लाड. करते ना. हगी देते, किशी देते, चॉकलेट देते, सगळं करते. मग ते विसरली का तू सगळं. हा जावा आता. चला झोपा. बाय. गुड नाईट. पुन्हा आय लव्ह यू. I love you. बाय. Bye. सी यू. कारण मी द्यायची. गाला पी द्यायची राहिली ना. द्या. ओ माय गॉड. थँक्यू. आम्ही म्हणतो झालं तेवढं